नमस्कार. मी नम्रता कडू. ऐकूया काही ठळक घडामोडी. भाजपानं सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी आज जाहीर केली. गुरुवारी अर्ज भरणार असल्याचं आज त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही आज अर्ज भरला. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही आज अर्ज भरला. कोल्हापुरातून काँग्रेस उमेदवार शाहू महाराज, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. एक अपक्ष आणि एक काँग्रेसचा उमेदवार असे म्हणून त्यांनी अर्ज दिले. शुक्रवारपर्यंत काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज अर्ज भरला. राऊत यांनी एकूण 3 अर्ज भरले. अमृत अनंत तांबडे यांनीही आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. या मतदारसंघात आतापर्यंत 3 उमेदवारांचे 5 अर्ज सादर झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी काल पोलिसांनी 2 आरोपींना गुजरातमधून अटक केली. न्यायालयानं त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा 2023चे अंतिम निकाल जाहीर केले आहेत. त्यात आदित्य श्रीवास्तव पहिला, अनिमेश प्रधान दुसरा तर दोनुरू अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयोगानं एकूण 1016 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. त्यात 352 मुलींचा समावेश आहे. पहिल्या 25 जणांमध्ये 10 मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरात स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळले तर सिन्नर तालुक्यातल्या दातलीमध्ये स्वाईन फ्लूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. इस्रायल इराणमधल्या संघर्षामुळे देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 456 अंकांनी घसरून 72,944 अंकांवर बंद झाला. निफ्टी 1,400 अंकांनी घसरून 22,148 अंकांवर बंद झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्यामध्ये रात्री 7:30 वाजता ईडन गार्डनवर हा सामना सुरू होईल. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये येत्या 24 तासात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.